गुरुचरित्रातील अध्याय 5व्या मधील या कथेनंतर तुमच्या लक्षात येईल की दारात आलेल्या अतिथींना आपण का भिक्षा द्यावी आणि यामुळे कसा एका महान गुरूंचा जन्म झाला। पिठापूर नावाच्या गावात एक अपरराज नावाचे ब्राह्मण होते। त्यांच्या धर्मपत्नी होत्या सुमती। त्या सदाचारण्या आणि प्रतिवता होत्या। हे दोघेही ना अतिथींची मनोभावे सेवा करत असत। एकदा भगवान दत्तात्रेय त्यांच्या घरी अतिथींचा वेश धारण करून भिक्षा मागण्यासाठी गेले। तो दिवस होता अमावस्येचा आणि याच दिवशी ना या दाम्पत्याच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम असतो। पण श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप आलेलेही नसतात। सुमती माता कोणताही विचार न करताना श्राद्धासाठी तयार केलेले जेवण त्या अतिथींना भिक्षा म्हणून देते। प्रसन्न झालेले अतिथी वेशातील भगवान दत्तात्रेय आपल्या मूळ स्वरूपामध्ये सुमती मातेला दर्शन देतात। आपल्या घरी साक्षात भगवान दत्तात्रेय जेवले हे पाहून सुमती मातेला खूप आनंद होतो। तेव्हा भगवान दत्तात्रेय म्हणतात, माते आम्ही तुझ्यावरती खूप खुश आहोत। तुला जो कोणता वर मागायचा असेल ना तो वर माग। तेव्हा माता सुमती म्हणतात, भगवंता तुम्ही मला माता म्हणालात, जननी म्हणालात आणि हेच नाव तुम्ही सार्थ करावे। मला 2 मुले आहेत, एक पांगळा आहे तर एक आंधळा आहे। म्हणूनच मला तुमच्यासारखा परमज्ञानी देवस्वरूपी एक पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे। म्हणून तुम्हीच माझ्या पोटी जन्म घ्यावा। तेव्हा भगवान दत्तात्रेय तथास्तु म्हणतात आणि तिथून अदृश्य होतात। पुढे येता काळी सुमती माता गर्भवती झाली व 9 मास पूर्ण झाल्यानंतर शुभ दिनी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्यांना एक पुत्र झाला। दत्तात्रेय भगवानांच्या आशीर्वादानेच त्यांना हा पुत्र झाल्यामुळे त्यांनी त्याचं नाव ठेवलं श्रीपाद। आणि हे श्रीपाद 8 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा मुंज करून घेतली आणि मुंज होताच हे 8 वर्षाचे श्रीपाद 4ही वेद म्हणू लागले आणि पुढे जाऊन हेच बनले श्रीपाद श्रीवल्लभ। म्हणूनच आपले ज्येष्ठ लोक आपल्याला सांगतात की दुपारच्या वेळी जरी कोणीही भिक्षा मागण्यासाठी आलं ना तरी त्याला भिक्षा द्यावी, कारण त्यावेळी साक्षात दत्तात्रेय भगवान भिक्षा मागण्यासाठी येत असतात।